नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत. आणि सगळ्यांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राचा आजचा हा मोठा सण आहे, त्यामुळे तुम्हाला मनापासून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी आणि किती छान बाहेर ऊन पडले, मस्त असं ऊन पडले बाहेर, वातावरण एकदम छान झाले. आणि आज सगळ्यांचा उपवास आहे. आमच्या घरात तर सगळ्यांचाच आहे, मुलांचा पण आणि तुमचाही असेल आणि आमचा सगळ्यांचाही असतो आषाढी एकादशी नाही. चला मग उपवासासाठी आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. तर प्रयत्न करते नवीन काहीतरी मुलांना आवडेल असं काहीतरी बनवण्याचा. तर चला बघूया काय करायचं आहे. चला तर मग मस्त यम्मी टेस्टी खुसखुशीत खमंग अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर ह्या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो बॉल्स. तर आपल्याला हे उपासाचे बनवायचे आहेत, त्यामुळे यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ यूज करणार आहे. तर हे पोटॅटो जे बॉल्स आहेत ना, खूप खायला मस्त लागतात, टेस्टी खुसखुशीत होतात. तर आपण बघूया कसे करायचे. तर इकडे मी जे पीठ दाखवते ते साबुदाणा चांगला भाजून मी छोट्या गिरणीतून दळून आणलेला आहे. अगदी थोडं लागतं पीठ, ते जास्त लागत नाही, नावापुरतंच लागतं. आणि बटाटे जास्त उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची. तर हे सगळं साहित्य आपण आता एकत्र करून घेणार आहोत. पहिल्यांदा तर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. मॅशरने मॅश नाही करायचा, कारण मॅश केल्यानंतरही त्याच्यामध्ये अजून गुठळ्या राहू शकतात, त्यामुळे तो मॅश न करता आपल्याला छोट्या किसणीतून किसून घ्यायचं आहे. एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपलं सगळं ते रेडी होऊन जाईल म्हणून तेल तापत ठेवलेलं आहे, म्हणजे इन्स्टंट करता येईल. आपल्याला जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला. जसं साबुदाणा वड्याला जास्त वेळ लागतो, आणि कसं होतं की साबुदाण्याच्या वडा ज्यावेळेला आपण बनवतो ना, त्यावेळेला त्याला तेल खूप सुटतं. कितीही जरी आपण नाही म्हटलं तर त्याला तेल भरपूर सुटतं आणि ते नंतर खायला नको वाटतं. आणि आपल्या बायकांचं तर माहिती आहे ना, आठवड्यातून 2-3 उपवास असतात. आणि खिचडी ते साबुदाणे वडे हे खायला आता बायका कोण नाही बघत. सहसा फक्त चहावरच भागवतात, नाहीतर काय खायलाच बघत नाही. तर नवीन असं वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर पदार्थ आहेत आत्ता उपलब्ध. काहीही आपण बनवू शकतो उपवासाचं. तर त्यातलाच प्रकार म्हणून हा एक नवीन मी प्रयत्न करते बनवण्याचा, आणि मला माहिती आहे की हे मस्तच होणार आहेत. तर त्यासाठी मी इकडे बटाटे चांगले बघा आता किसून घेते आहे. तर मी आमच्या चौघांच्यासाठीच बनवणार आहे, आणि खिचडी ऑलरेडी वगैरे सगळं बनवलेलं आहे, म्हणून मी फक्त ट्रायलसाठी थोडंसं बनवते, त्यामुळे थोडेच यूज करते. आणि उरलेले बटाटे आहेत ते मला सार वगैरे बनवण्यासाठी हवे होते, त्यामुळे ठेवून दिले. आणि मग आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि जे साबुदाण्याचं पीठ आहे ना ते आपण ॲड करणार आहोत. शेंगदाणे जे भाजून वाटलेले आहेत तेही थोडंसं ॲड करणार आहे. जास्त प्रमाणात घालायचं नाही, थोडंसंच घालायचं, कारण जास्तीत जास्त ही रेसिपी आहे ती बटाट्याची आहे, त्यामुळे बटाटा जास्त प्रमाणात यूज केलेला आहे. बटाट्याचा अंदाज घेऊनच मगच पीठ थोडंसं यूज करायचं. जास्त पीठ नाही वापरायचं, नाहीतर काय होतं की मग ते मऊ पडायला बघतात, किंवा त्याचा जो हे आहे म्हणजे नंतर ज्यावेळेला आपण तळून वगैरे ठेवतो ना त्याच्यानंतर ते मऊ होतात. तर त्यासाठी थोडेसेच आपण यूज करायचं. बटाट्यामुळे त्याला टेस्ट वाढते, त्यामुळे बटाट्याचंच प्रमाण आपण जास्त ठेवायचं. इकडे मी थोडंसंच घातले बघा शेंगदाण्याचं कूट, आणि पीठ जेवढं घेतलं होतं त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा मी कमीच वापरलेला आहे. आता हे आपण सगळं हातानं मिक्स करून घेऊया चांगलं. आणि इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण ऑलरेडी बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे त्याच्या प्रमाणानुसारच आपल्याला पीठ यूज करायचं आहे. आणि त्या बटाट्यामध्येच आपल्याला ते कुस्करून चांगलं मळायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. चांगलं एकजीव होतं ते. जास्त जर पीठ वापरलं तरच मग तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच जेवढा बटाटा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच पीठ यूज करायचं. तर आता हे चांगलं मी मळून घेते आहे. थोडासा तेलाचा हात लावून जरी मळला तरी देखील चालतं. तर चांगलं हाताने कुस्करून घेतल्यामुळे सगळं एक समान सगळ्याला लागतं. तिखटाचा अंदाज तुमच्या आवडीनुसार घाला, आणि ह्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता,
तुम्हाला आवडत असतील तर. तिखट जास्त कोणाला आवडत असेल तर तुम्ही अजूनही वाढवू शकता तिखटाचे प्रमाण. तर असं छानसं पीठ मी आता मळून घेतले बघा. आणि पटकन होतं, ज्याला वेळ अजिबात लागत नाही जास्त. साबुदाण्याचं वड्याचं कसं ते सगळं घ्या, मिक्स करा आणि मग ते साबुदाणे वडे बनवताना पण एकेकाला जमत नाहीत चांगले, कारण मध्ये ते जाड भाग ठेवावा लागतो, बाजूने कडा त्याच्या पातळ ठेवावे लागतात. तर ते एकेकाला जमत नाही आणि साबुदाणे वडे वगैरे तेलात फुटतात आणि ते अंगावर उडू शकतं आणि तेलही प्रमाण खूप खातं. त्यापेक्षा हे इन्स्टंट आणि अजिबात तेल वगैरे काही खात नाही ते, आणि खायलाही अगदी खुसखुशीत लागतं. त्यामुळे हा प्रकार म्हणजे तुम्ही करून बघा. कोणत्याही उपासाला तुम्हाला हे चालतीलच. तर असे बघा मी सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. आता तेलही चांगलं तापत आलेलं आहे आणि आपण आता तेलामध्ये ते तुमच्या कढईच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सोडून द्या. तर इकडे मी सोडते बघा सगळे म्हणजे जेवढे बसतील तेवढेच मी आता त्याच्यामध्ये ॲड करते. आणि तेल चांगलं म्हणजे कडक तापलेल्या तेलामध्येच आपल्याला हे सोडायचे आहे. थंड तेलामध्ये अजिबात सोडायचं नाही किंवा मीडियम तेलामध्ये अजिबात सोडायचं नाही आहे, कारण मग ते तेल आत ओढून घेऊ शकतं, शोषून घेऊ शकतं, मग ते ऑइली होईल. त्यामुळे मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे. सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली ते लागणार नाहीत किंवा एका बाजूने जास्त भाजणार नाहीत, असं व्हायला नको. म्हणून सतत आपण हलवत राहायचं आणि लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत चांगले. जास्त पुढंही न्यायचं नाही, नाहीतर काय होईल, त्याचा कडवटपणा उतरेल त्याच्यामध्ये. तर कडवटपणा उतरू नये म्हणून आपण चांगले फक्त ब्राउनिश होईपर्यंतच तळायचे आहेत. तर मस्त दिसत आहेत बघा. अजिबात एकही त्याच्यामध्ये बॉल्स तो फुटत नाही किंवा अंगावरती उडत नाही किंवा कुठलाही त्रास नाही. अगदी झटपट होतात. 5 मिनटात म्हणजे तळून होतात ते, जास्त वेळ लागतच नाही अजिबात, कारण आपला गॅस ऑलरेडी फास्ट आहे. आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ही खरोखर रेसिपी सगळ्यांना आवडेल. फक्त एवढंच आहे की आपल्याला साबुदाणा दळून आणून ठेवावा लागेल. तुम्ही स्टोअर करून ठेवू शकताय, म्हणजे मग कधी पण तुम्ही नाश्त्याला म्हणून जरी खाल्ला तरी देखील चालेल. असं ते साबुदाणा वड्याला जास्त वेळ लागतो, त्याच्यापेक्षा तुम्ही पीठ एकदम दळून आणून हे ठेवलात ना पॅक करून, तर ते पिठालाही काहीही होत नाही. तर हे बघा मस्त सुंदर असे क्रिस्पी बॉल तयार झालेले आहेत आणि किती कुरकुरीत आहे ना ते मी आता तुम्हाला दाखवते. तर पाहिलं ना किती खुसखुशीत आवाज येतो त्याचा. चमच्याने अगदी हे करून दाखवलं तरी देखील बघा त्याचा आवाज किती येतोय. अगदी कडक खुसखुशीत झाले होते. तर आता आपल्याला नैवेद्याचं ताट बनवायचं आहे आणि मी आता तेच करते. तर दुकानातून सगळं काही खायला श्यामलने आणलं होतं घरी. नाही तर तुम्ही म्हणाल की एवढं मोठं ताट आणि उपास आहे आणि उपास म्हणते आणि किती ताट बनवले. तर असं काही नाही, फक्त देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी सगळं काही त्याच्यामध्ये घालते. आम्ही एवढं काही खाणार नाही आहे, जेवढं आपण कोणीहीच एवढं खाऊ शकत नाही. तर हे फक्त नैवेद्यासाठी मी दाखवायसाठी यामध्ये सगळ्यातलं थोडं थोडं काढलेलं आहे आणि आता नैवेद्य दाखवून घेते. मंदिरातही मला जायचं आहे. आमच्या गणेशवाडी गावामध्ये एकनाथ मंदिर आहे, तिथं पांडुरंगांची छान अशी मूर्ती आहे, रुक्मिणीची छान मूर्ती आहे. तर तेच आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. पंढरपूरला जाण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही, कारण आमच्या गावामध्येच पांडुरंग आहे. त्यामुळे नैवेद्य वगैरे दाखवून मी आणि हे थोड्या वेळानं जाणार होते ते कामावरती, त्यामुळे यांना थांबवून घेतलं होतं, कारण दर्शन घेऊन येऊया आणि मग तुम्ही निघा असं बोलले होते मी. त्यामुळे इकडे नैवेद्य वगैरे घेते दाखवून देवाला. आणि आमच्या पांडुरंगांचं पण दर्शन मी घेतलं. मी रोज यांच्या कामावरती जाताना खरंच सांगते, मी दाखवायपुरतं त्यांच्या पाया पडत नाही आहे. रोज हे कामावर जाताना मी त्यांच्या पाया पडते. सकाळी उठल्यानंतर मला घडत नाही, त्यामुळे मी हे कामावर चालले की नक्की यांच्या पाया पडते. आणि आम्ही मग दोघांनी इकडे आम्ही असं छानसं मंदिरात आलो बघा. हे आमच्या गावातलं
मोठं असं एकनाथ मंदिर आहे आणि भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये. खूप साऱ्या महिला होत्या सकाळपासून. जे स्पीकरवरती चालू होतं, स्पीकरवरती बायका ज्या आहेत आमच्या गावच्या, त्यांनी काय काय अभंग म्हणत होते ते आमच्या घरापर्यंत ऐकू येत होतं. भरपूर गर्दी होती. दर्शन घेऊन जाणारी तेवढीच होतीत आणि येणारीही तेवढीच होतीत. मुलंही तेवढीच लहानगी होतीत. तर आम्हाला छान दर्शन. आणि हा आमच्या मंदिरातला गरुड खांबा आहे बघा. ह्या गरुड खांबाचं ना आमच्या मम्मी पप्पांच्याकडे जेवण असतं. वर्षातून एकदा त्यासाठी त्यांच्या म्हणजे नैवेद्य ह्याला असतो. हा गरुड खांबा आहे आणि हा आमचा पांडुरंगांचा एकनाथ मंदिरातला गाभारा आहे. आणि मूर्त्या किती छान सुंदर पूजा केली होती बघा. तुळशीच्या माळा इतक्या हिरव्यागार आणि छान त्यांना उठून दिसत होतं. त्यांना मूर्तींच्या चेहऱ्यावरती आज वेगळंच काय तेज आलं होतं. आणि एकनाथ महाराजांची मूर्तीसुद्धा ना अशी अगदी जिवंत असल्यासारखी वाटत होती. हे आहेत संत नामदेव आणि इकडे या बाजूला आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. ह्या नवीनच स्थापना केलेली आहे ज्ञानेश्वरांची आणि नामदेवांची. पण पूर्वी ह्या फक्त एवढाच गाभारा होता. आता नवीन मंदिर बांधलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या मूर्त्या वगैरे आणलेल्या आहेत. इकडे मारुती पण आहे आणि असं आपण प्रदक्षिणा घालू शकतो आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या भोवतीने. यासाठी थोडीशी जागा पण ठेवलेली आहे. तर छान अशी प्रदक्षिणा मी पण घालून घेतली. आणि इकडे मुलांचं पण काय काय चालू होतं. मस्त अशी हिरव्यागार माळांच्यामुळे खरंच चेहऱ्यावरती बघ. तर आम्ही दोघांनी छानसं दर्शन घेतलं. तर चला आता व्हिडिओचा एंड आता मी इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.